जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे शिवसेनेचा भव्य पक्षप्रवेश मेळावा, शेकडो महिला पुरुषांचा शिवसेना पक्षात प्रवेश। शहादा शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने शहरातील मीरा प्रताप लॉन येथे भव्य पक्षप्रवेश, पदाधिकारी नियुक्ती व विचारविनिमय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात शेकडो महिला व पुरुषांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करून पक्षाला पाठिंबा दर्शविला। कार्यक्रमाला शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमशा पाडवी, नंदुरबार लोकसभा संपर्क प्रमुख तथा माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हा शिवसेना प्रमुख राम रघुवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच जाहीर शेख मुशीर, शहादा शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे, शहादा तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल, सुपडू खेडकर, डॉक्टर राजेंद्र पेंढारकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे नेत्यांनी स्वागत करत पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले। आगामी काळात शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान सामाजिक बांधिलकी जपत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी एका दिव्यांग मुलाला व्हीलचेअर भेट देत त्यास मदतीचा हात दिला। या संवेदनशील उपक्रमाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले। भव्य पक्षप्रवेश मेळाव्यामुळे शहादा शहर व तालुक्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। जिल्हा परिषद पंचायत समिती पुढे आहे आणि खास करून या भागातून माझ्या आदिवासी समाजाच्या भरपूर लोकांनी प्रवेश केला, म्हणून मी पहिले तुमचं अभिनंदन करतो। या शिवसेना पक्षामध्ये जुडलो। आपण सांगितलं पहिले सुरुवातीला तसं नाही असतो असेल तर त्याच्या मागे येत आहे, मी सिद्ध करून दाखवलं आहे। आम्ही काय श्रीमंत नाही, आम्ही काय मोठे माणसे नाही, पण ज्या पक्षाने आपल्याला जबाबदारी दिली आहे ते पक्षाची जबाबदारी आपण जर इमानदारीने पार पाडली तर पक्ष आपला पाठीशी उभा राहतो। आणि त्याचा जे मी एक जागता उदाहरण आहे। पैशाने कोणी श्रीमंत होत नाही, ज्याच्या घरावर चपला बूट जास्त आहेत तोच माणूस श्रीमंत राहतो। पैशाने कोणी मोठा होत नाही। ते मन जिंकणारे आपले सर्व कार्यकारिणी, ज्या वेळेस आपले नेते, मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असताना हे सर्वसामान्य लोकांचे काम कशा पद्धतीने होतील, एक जनसामान्याचा नेता, एक सर्वसाधारण कार्यकर्त्याचा नेता असं म्हणून ज्यांनी ओळख दिली आणि त्यांनी या सगळ्यांचा लाडका, बहिणीचा लाडका भाऊ म्हणून जी ओळख या महाराष्ट्रामध्ये तयार केली, असे आपल्या या नेत्यांच्या विश्वासावर, या नेत्यांच्या ह्याच्यामध्ये आज सर्वसाधारण जनता फक्त नंदुरबार जिल्हा नव्हे, फक्त शहादा नव्हे, नंदुरबार जिल्हा नव्हे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी स्वतःहून उत्सुक असलेले हे कार्यकर्ते आज आहेत। नंदुरबार और पीआई को भी बोला कि ऐसा ऐसा कांस्टेबल है, और उसने 2000 लिए ने 1000 की पावती दी। मैं ये गरीब को यहाँ से तलोदे से नंदुरबार भेज रहा, मैं शहादा जाने वाला, इसके लिए उसको मेरे साथ ला नहीं सकता, पर उसको बेचारे को 1000 रुपये ताबड़तोड़ वापस दो। अभी मेरे को फोन आया दादा बैठे बैठे के भैया 1000 मिल गए। यही गरीब का काम है, दूसरा क्या है? देने का है, हम अन्याय सहन नहीं करते। हाँ, वो 2000 की पावती दे देता तो चलता, पर 1000 की पावती दी यानी 2000 ले रहा है, नहीं। मेरा नंदुरबार गया था,
अने 2000 की पावती फाड़ के आएगा तो क्या खाएगा और क्या निचोड़ेगा। पर एकंदरित 1 मिनट में उसका आज 1000 का तो फायदा होगा। मैंने क्या भाई 100 रुपये खर्चा आएगा, नंदुरबार जा तू, पर तेरा 1000 रुपये का फायदा करा दूंगा। मैंने बोलने के बाद 100% पुलिस वाला तेरे पैसे वापस ही देगा। आणि म्हणून माझी विनंती आहे की आम्हाला काम करायचं आहे, संघटना वाढवली पाहिजे। देखो एकनाथ शिंदे साहब ने बुलाया मेरे को, बोले चंदू भैया याला पाय बसवून द्या। 6.5 लाख रुपए बैठे, वो पूरे यही है। 6.5 लाख रुपए मेरे नेता ने हेलीकॉप्टर में से बंबई में उतर के से मेरे को पैसे भेजे, अने 6.5 लाख रुपए का पैर उसको मैंने पुणे से बैठा के दिया। इतना गरीब आदमी के लिए मदद करने वाला नेता हमारा है, तो हमारा भी काम है कि उसकी मजबूत करना, ताकत बनाना। मैं अभी का उदाहरण देता, मैं सुबह आ रहा था, देखो राजेश पारगिया ने मेरा साथ में वहां से निकला, बोले सब शिवसेना के कार्यालय में, तो बोले करण, अरे मेरे को 2000 लिए अरे 1,000 की पावती दी, बोले 1000 ऐसे ही ले लिए। मैं रोक नहीं, मेरे को आज भी अभिमान है मेरे नेता का। मैं दोपहर को सोया था, सोमवार के दिन, पिछला सोमवार दोपहर को 3 बजे मेरे घर पे सोया था, और एकदम अचानक फोन की घंटी बजी, एकनाथ शिंदे साहब का नाम आया। मैंने भीमला के फोन उठाया, चंदू भैया कुठे आहे? म्हटलं साहेब नंदुरबारमध्ये आहे। अरे तुझ्या तालुक्यामध्ये, तुझ्या जिल्ह्यामध्ये एक शेतकरीने स्वतःला झुकून घेतला, त्याच्याकडे बैल नाही, एकच बैल आहे, तुम्ही काय करून राहिले? म्हटलं साहेब खरंच सांगतो मला माहित नहीं, जो सच है वो बोला नेता, क्योंकि मैंने टीवी ज़्यादा देखता नहीं, मैं मोबाइल ज़्यादा देखता नहीं, मैंने कुछ उसका फोटो वीटो कुछ देखा नहीं था। मैंने आत्ताच्या आत्ता तपास करा, त्या गरीब आदिवासीला उद्याच्या उद्या बैल द्या। मैंने उठा, पहले मुंह धोया, मैं तो कौन से टीवी पे आया, वो टीवी वाले को फोन लगाया, किधर की बातमी है? तो बोले गमन की, तो बोले गमन का 5-5:30 बजे का टाइम था दादा, सोमवार को धड़गाव में बैलों का बाजार भरता। तभी एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथं आलेत, त्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आणि ज्यांनी ज्यांनी प्रवेश केलाय त्या सगळ्यांना शिवसैनिक म्हणून माझा मानाचा मुजरा करतो, आणि भविष्यामध्ये त्यांनी चांगलं काम पक्षासाठी करावं अशी हात जोडून नम्र विनंती करतो। शिवसेना पक्षामध्ये शेकडो शिवसैनिकांनी प्रवेश केला, मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। पक्ष मजबूतीसाठी शहादे तालुक्यामध्ये आज मेळावा घेण्यात आला। BLOचं काम सुरू आहे, SIRचं काम आहे। SIR हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। शासकीय कर्मचारी BLO म्हणून काम करतात आहे, पण निवडणूक त्यांना लढायची नाही आहे, निवडणूक आम्हाला लढायची आहे। आणि म्हणून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना जबाबदारीने सांगितलं की BLOचं काम आपण स्वतः जबाबदारीने घ्या। जो माणूस गावात राहतो, ज्यांची नावं 2-3 ठिकाणी असतात, पण प्रत्यक्ष राहतात जिथं आहे त्याच ठिकाणी त्यांची नावं असली पाहिजे। पक्ष मजबूत करण्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करावं असं आव्हान आम्ही सगळ्यांनी मिळून केलं, आणि सगळे नेते सुद्धा आजच्या शिवसेनेच्या या मेळाव्यामध्ये आमदार आमशा पाडवी साहेब सुद्धा, माजी आमदार शिरीष दादा, मी स्वतः, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख सगळ्यांनी फार मेहनतीने आजचा मेळावा यशस्वी केला। भविष्यामध्ये सगळेच जण पक्षाच्या दृष्टिकोनातून चांगलं काम करतील। मान सन्मान विसरून पक्ष मजबूतीसाठी तुम्हाला मला सर्वांना काम करायचं आहे याची जाणीव प्रत्येकाला करून दिली आहे। मला वाटतं शहादा तालुक्यामध्ये सुद्धा शिवसेना मजबूतीने पुढे आल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा आहे।